नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील बाचाबाची। आणि याचमध्ये आपले नितीश राणे आणि शिवसेनेच्या शरद कोळी यांनीही आपल्या नितीश राणेंना असं उत्तर दिलं की याच्यामध्ये खूपच अशी झलक पाहायला मिळाली, तर ते आपण बघू शकता। अगर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर कुठल्याही खालच्या पातळीची टीका केली तर तुझ्या मुलाच्या उद्धव ठाकरेचे अजून कपडे कसे फाडायचे हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। 39 वर्ष आम्ही तुमच्या बरोबर राहिलेलो आहे। तुम्ही कसं फुकटचं खाता, त्या जया जाधवला का मारलं, तुमच्या मातोश्रीमध्ये काय काय घाणेरडे वृत्त होतं, तुम्ही बाळासाहेबांना शेवटच्या दिवशी कसा त्रास दिला, आम्ही पुरावे सकट आम्ही महाराष्ट्राच्या समोर आणू। आम्ही पहिलं ही भाषा वापरली नाही। जे उद्धव ठाकरेंनी आमच्या नेत्यांवर बोलला त्याचा प्रत्युत्तर म्हणून ही सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे। म्हणून एचएमबी पत्रकारांना हेही सांगेन की थोडा जशी आमची जीभ घसरते तशी काल ज्या उद्धव ठाकरेची जीभ घसरली त्याहीबद्दल थोडी हेडलाईन दाखवावं आणि मग बोलावं। सत्ता खाऊन स्वतःला खरं म्हणण्याचा जो काही सपाटा सुरू केलेला आहे, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुझ्या रक्ताच्या भावापेक्षाही जास्त तुला सांभाळलं, तुझे लाड सहन केले, तू ज्या आज मातोश्री 2 मध्ये तुझ्या कुटुंबामध्ये लपून कुटुंब नारायण राणेचं बावचाळलेलं पोरग नित्या राणे, अरे तू नेपाळमधल्या चपट्या भगुण्यासारख्या तोंडाच्या तू उद्धव साहेबांना म्हणतोय की आदित्य साहेब ठाकरे कुटुंबाला कलंक आहे। अरे तुझी जीभ कशी नासली नाही। अरे नित्या, आदित्य साहेब ठाकरे म्हणजे या महाराष्ट्राचं भविष्य आहे, या महाराष्ट्राचा कर्तृत्ववान युवा आहे। या महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या आदित्य ठाकरे साहेबांकडे अपेक्षा आहेत। तुझ्यासारख्या माणसाच्या तोंडून मर्दानगीचे शब्द आवडत नाहीत। अरे नित्या, तुला दाढी मिशा नाही, तुला लाज लज्जा आहे का? तू कुणाला नामर्द म्हणतोय? अरे स्वतःमध्येच हिजड्याचं रूप असणारा नित्या राणे तू, आणि तू उद्धव साहेबांना नावं ठेवतोय। तू मातोश्रीच्या बाहेर येऊन बघा म्हणतोय कलानगरला। अरे नित्या, तू कलानगरला यायच्या पहिलं शिवसेनेत तुझं दोन्ही पाय तोडून टाकतील ह्याचा विचार कर। तुला एवढी मस्ती आणि गुरमीजी आले ना फक्त भाजपचं सरकार आहे म्हणून। तुझ्या मनगटात नायक नाही नित्या, बिगर दाढी मिशेच्या तुझ्या हातात बांगड्या घालावं लागते त्या असलाय रे तू। दुसऱ्या बाजूचा आहे तुला थोडी पण लाज आबरू नाही। तू उद्धव साहेबांच्या नादाला लागतो काय? अरे उद्धव साहेब मर्द आहेत म्हणून तुझ्यासारखे पळपुट्या शिपूट घालून भाजपमध्ये गेलेले नाहीत। एकट्या उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या भाजपमधले नाही तर देशातल्या भाजपला पूर्ण उरणारा मर्द आहे ते। तुझ्यासारखा नामर्द नाही रे। पहिल्या तुझ्या होटावर आणि गालावरती दाढी मिशा येऊ दे, मग तुला मर्दाच्या भाषा शोभतात। अरे नित्या, तू एवढा पण बावचाळल्यावनी करू नको। तुझ्या अंगाची मस्ती आली ना, तुझा माज लय लवकर शिवसैनिक उतरवतेली। फक्त तू भाजपच्या आशीर्वादानं आता आहे, लक्षात ठेव। अरे तुझा लाज लज्जा वाटू दे जीवाला नाही मनाला। नित्या, तुझ्या बापाला तुला आमदार फक्त शिवसेनेने केलं, उद्धव ठाकरे साहेबांनी। अरे नित्या राण्या, तुझ्या बापाला मुख्यमंत्री केलं रे त्या उद्धव साहेब ठाकरेंनी, आणि तू उद्धव साहेबांची माप काढायला निघाला। तू लोकांची दिशाभूल करायला जाऊ नको। तू किती नीच आहे ना नित्या राणे, ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे रे। तू कशाला तुझ्या तोंडून बोलून तू आज नित्या, तुला खरं सांगू, अरे तू टीव्हीवर दिसला ना, तुला एवढी लोक शिव्या घालते ती नको तसले। आता मी तुला सांगितलं असतं पण सांगायला चांगलं वाटत नाही। तू कुणाच्या तोंड लय घाण नित्या शिव्या घालते ते। अक्षरशः तू नित्या राण्या एवढा नासक्यातला नसका माणूस आहे, जसा कांद्यामध्ये एखादा कांदा नसका असतो ना त्याच्या पलीकडचा, अशा पद्धतीने नासक्या नीच वर्तीचे माणसं आहे तुम्ही। तू उद्धव साहेबाला बोलायला जाऊ नको, तू शिवसैनिकांच्या डोक्यात जाऊ नको, नाहीतर तुला वाटत असेल शिवसैनिक भेटतील, शिवसैनिक भेट नाही, शिवसैनिक उद्धव साहेबांच्या आदेशाची वाट बघते ते। तुला दिसेल तिथं नाही जर तुझं भगुण्यासारखं चपट तोंड सरळ केलं
शिवसैनिका तर नाव शिवसैनिकांचं बदलून ठेव. तुला एवढंच सांगतो, तुला अनेक वेळा आम्ही ताकीद दिलेली आहे, तू उद्धव साहेबांना एकेरी भाषेत बोलू नको, आदित्य साहेबांना एकेरी भाषेत. अरे तुझा माज उतरवायला लय वेळ लागणार नाही, कारण शिवसैनिकाचं कामच आहे तुझ्यासारख्या चपट्या तोंडाची जर माजली मस्ती आली तर त्यांची मस्ती आणि माज उतरवायचं काम हे शिवसैनिकांचं, लक्षात ठेव. नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर. तर आपण बघतच आहोत की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणामध्ये यांनी आपले उद्धव ठाकरे साहेबांनी फडणवीस साहेबांवर चांगलीच टीका केली आणि यांच्यामध्ये आपले नितेश राणे आणि शिवसेनेचे शरद कोळी यांनी उत्तर दिलं. यांच्यामध्ये खूपच अशी बाचाबाची आणि झलक पाहायला मिळालेली आहे, तर आपण ती बघितलीच आहे. आणि समोरच सोलापूर येथे युवा सेनेचे नेते शरद कोळी यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे आणि नितेश राणेची अवकात नाही आहे, त्यांना अक्कल नाही, पिसाळलेली कुत्री कपडे फाडल असतात. नितेश राणे कपडे फाडायचा विचार डोक्यात आणू नको, शिवसैनिक तुला फाडून टाकतील आणि असा इशारा शरद कोळी यांनी दिला. आपण बघितलंच आहे की शरद कोळी यांनी कशा प्रकारे नितेश राणे यांना आपल्या टप्प्यामध्ये घेऊन कशा प्रकारे त्यांना एक अक्कल घडवली हेही आपण बघू शकता. असाच इशारा शरद कोळी यांनी नितेश राणेंना दिला. आणि आपण बघितलं आहे, सत्तेचा माज आणू नको, नाहीतर तुझ्यापेक्षा खालच्या भाषेत आम्हाला बोलता येतं. नितेश राणे तुझं बोलणं योग्यता सोडून पुढे जात आहे आणि अवकातीत राहा असंही ते म्हणाले. तर हे आपलं 2024 सालचं एक त्यांचं बोलण्याचं माध्यम होतं आणि त्यांच्या सभेमधलं त्यांनी कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे साहेब यांनी कसे टोलबाजी केली आणि नितेश राणे यांनी कशा प्रकारे आपल्या उद्धव ठाकरे साहेबांना टीका केली होती आणि कपडे फाडण्याचंही एक माध्यम बोलले होते. तर त्याच्यावर आपले शरद कोळी यांनी प्रतिक्रियाही दिली, तर आपण बघितलेच आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ टाकणार आहोत आणि आपल्यापर्यंत सर्व राजकारणी माणसाची सर्व माहिती पोहोचवणार आहोत. त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट नक्की करा आणि कमेंटमध्ये आपलं मत नक्की नोंदवा, जेणेकरून सर्व जनतेपर्यंत आपला मेसेज जाईल आणि आपलं राजकारण कोणत्या तळावर पोहोचलेलं आहे हेही समजेल. तर कमेंटमध्ये आपलं मत नक्की नोंदवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.